हेलो गाइस, तो स्वागत है आप सभी का हमारे इस छोटे से व्लॉग में। हॅलो गाईज, तर आज आम्ही जाणार आहोत येळगाव धरणावर. मामा, मावशी, मम्मी आणि मी. आनंद इकडे पाहिलं एकदा तुझा मुकडा. आनंद मामा आणि मी एकाच गाडीवर होतो म्हणून आम्ही थांबलो वेपर्स घेण्यासाठी आणि मग निघालो आम्ही येळगाव. आम्ही इथं आलो आणि ते दरवाजाच बंद केलेला आहे, म्हणजे त्या ब्रिजवर जायसाठी जो दरवाजा आहे ना तोच बंद केला. याचं काय चालू काय माहिती. kita mama सारे करना बघलो नको ना विनाकारण काऊन तोंडा ठेवा का अरे मेरे बाप. अरे पडली पडली. मला वाटलं तू पडशील पण तू पडलीच नाही. बापरे, हे पण खतरो की खिलाडी. हो, मम्मी आई सारखीच आहे सगळी. ही इथं नाही का, इथं फोटो काढले होते, इथं व्हिडिओ काढले होते मी. येऊ दे येऊ दे येऊ दे. आनंद पोहायला डॅम मध्ये गेला होता म्हणून आम्ही आलो आनंद जवळ.
आय भिक्या. मामा घसरू शकते हा? पण नाही मला तर विश्वासच नाही बाई, मी वर जाऊन मी खाली येऊ शकते. नाही मी नाही जात. बाई मम्मी आणि ती चप्पल बी घसरते मावशी. हा नाही रे बापा. तर आम्ही आता येळगाव डॅमवरून फिरून घरी आलो. मग मी फ्रेश वगैरे झाले, बराच वेळ बसले, अर्धा एक तास आम्ही गप्पा केल्या, मामा मावशी मम्मी मी. पण मला आल्यापासून भेळच खाऊ वाटते. पण दुसरं बी काही खाल्लं, पण तरी दुसरं खाल्ल्यावर बी मला भेळच खायची. मावशीला हसून आहे सुचरायला काम करता करता. तर मला खायची भेळ. तर आता आनंद गेला भेळ आणायला, पण त्याला आता मी जे दुकान सांगितलं होतं ते त्याला सापडूच नाही राहिलं दुकान. लय आवाज करतात ते माहिती, व्हिडिओ काढते तरी आवाज करतात. आपण पाहू आता रस्त्याने आपली भेळ. मामाच्या घरून शिळ्या खाऊन मार खाऊन शंतनू आलेला आहे. रिटर्न बनवून आणली ना भेळ भेळ भेळ. आणि ही आलेली आहे माझी भेळ. आम्ही सगळे एकत्र बसल्यावर मग काय, आम्ही बराच वेळ मस्तपैकी गप्पा केल्या. आणि माझे पूर्ण फॅमिली म्युझिक लवर आहे, त्याच्यामुळे आम्ही बराच वेळ गाणे ऐकले आणि जेवण केलं. आणि इथपर्यंत पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे, तर चॅनलला नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय.